आमचं नेहमी असं स्टोल असतं बरं का, आम्हाला काढायचंच नसतं वरतून. काढ लवकर. वेलकम बॅक टू शिवानीज यूट्यूब चॅनल. आणि नेहमीप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी चाललो आहोत गणेश बाप्पाच्या मिरवणुकीला पुण्यामध्ये. डान्स वगैरे करायला, DJ पाहायला खूप मजा असते. त्याच्यानंतर ढोल ताशे आणि आमची कधी न तुटणारी जोडी पूनम आणि मी. पुढच्या वर्षी मला माहीत नाही कुठं असेल आम्ही, पण जसं एकीचं आमच्या ग्रुपमधले लग्न व्हायला लागले ना, तसं एक जण कमी कमी होत चालली आहे. म्हणजे त्या इथं राहतच नाही आहेत, त्या दुसरीकडे दिले त्यांना. जवळ असतं तर पण त्याही आल्या असत्या. असे कॉन्टॅक्टमध्ये आहोत आम्ही खूप छान, सगळ्या जवळच्या मैत्रिणी. सो पूनम मला वाटते जवळ सासर द्यावं, म्हणजे नेक्स्ट टाईम पण आम्ही असंच एन्जॉय करू हर एक फंक्शन्स. हो की नाही पण्या? लास्ट इयर पण आपण गेलो होतो ना ग, लास्ट इयर गेलं वाटते, मला आठवलं नाही. अच्छा, शूटिंगला असल्यामुळे मला वेळच भेटत नाही, फार बिझी शेड्यूल असतं. सो आता चाललो आहे, आता आलो आहे स्टेशनला आणि आता ट्रेननी जाणार आहे आम्ही. चलो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बाय बाय. ट्रेन आहे, आत्ता वाजले 8 आणि आम्ही आत्ता पोहोचलो आहे पुणे स्टेशनला. बनू चल, वॉलेट आतमध्ये टाक, आतमधल्या कपड्यात. आता मेट्रो स्टेशनला फुल गर्दी आहे, ऑनलाईन तिकीट काढलंय, फुल गर्दी आहे गाईज. इथं काहीच नाही, अजून खूप गर्दी तुम्हाला पाहायची आहे, फुल गर्दी. जेवढं बस पकडायचं अवघड झालं नाही ना गाईज, तेवढं मेट्रो पकडायचं अवघड झालं. फुल गर्दी आणि इकडून तिकडून पळावं लागतं ना, की बस ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर, त्या प्लॅटफॉर्मवरून या प्लॅटफॉर्मवर. फायनली आम्ही पुणे मेट्रोवरून मंडई मेट्रोला आलो आहे, फायनली पोहोचलो आहे. आता बाहेर आलं जरा बरं वाटतंय. तर तुम्हाला बॅकग्राऊंडला गाड्यांचा आवाज ऐकू येत असेल. विकायला बसलेत लोक इथं.
11:30 वाजता आम्ही चहा पितो गाईज. भाऊसाहेब रंगारीचा बाप्पा गाईच. ठाण्याचे गणपती गाईच दुपारीच गेले. दगडूशेठ पण दुपारीच गेला. दुपारी म्हणजे 10-11 वाजता ज्यावेळेस आम्ही दगडूशेठच्या मेन मंदिरात बसतो तेव्हा दगडूशेठ बाप्पा डेक्कनला होता. आणि आत्ता आम्ही एंड भाऊसाहेब रंगारीने केला आहे. भाऊसाहेब रंगारीचा आता गणपती गेला. त्याच्या माग बाकी मग इतर मंडळाचे गणपती जातात. रोडला कॉलेजला होते ना फॅशन डिझायनिंगला तेव्हा मी इकडून चालत जायचं आहे असं. बापरे आठवणी ताज्या झाल्या. कोण आहे असं पुण्यामधलं किंवा कोण कोण गणपती बाप्पाला मिस करतं, मुलीवर मिरवणूक कोणाकोणाला जास्त आवडते कमेंट करून मला सांगा नक्की. पहाटेचे 4:45 आणि आम्ही आलो पावभाजी खायला इकडे. काय बोलावं आम्हाला. 4 वाजलेत गाईज आणि चहा पितो आम्ही. बासुंदी चहा इथे. वाव हे फुगे बघा किती सुंदर दिसत आहेत. मला 31st आठवण झाली गाईज एफसी रोडवरची. पालाय गाईज. आता वाजलेत 6 गाईज. एक थोडी थोडी झोप काढली आहे आणि अजून ढोल असे वाजता येईल. ब्लॉगचा एंड केला पण काही होतच नाही माझ्याकडून. आता
चला आता मेट्रोने जाऊयात आपण पुणे स्टेशनला. मला सांगू वाटते झाडाखाली आलो आम्ही, किती सुंदर झाड आहे. मला तुम्हाला आवर्जून सांगू वाटते, एवढं छान वाटते ना मॉर्निंग वॉक करायला. आणि आता DJ ढोल ताशा मिक्सचा असं मिश्रण मिक्समध्ये आवाज सुरू झाला आहे. सो एवढं आणि एकदम नाजूक टिपूक असं छोटंसं पाऊस पडतो आहे. तर हे सगळं वातावरण अनुभवायला आणि एन्जॉय करायला खूप छान वाटते, मस्त वाटते, फीलच वेगळा येतो यार तो. किती गर्दी होती जाताना आणि आता काहीतरी गर्दी का मेट्रोला, नाहीतर चेंगरीत पार आम्ही हे होऊन गेलो होतो खाली. दूर किते जा भूल गए सारी दुनिया, ये तेरा ही नाम है, बोले दी